व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तो तुम्हाला मी इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे। कृपया तुम्ही याची नोंद घ्यावी। अंधश्रद्धा म्हणजे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो आणि केवळ भीती, अज्ञान किंवा पारंपरिक प्रथा यावर आधारित असतो। आपल्या समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आजही अस्तित्वात आहेत, जसे की जादूटोना, भूतप्रेत, ग्रहदशांमुळे संकट येते, कुंडली, भविष्य हालचालींवरून भविष्य वर्तवणे, झाडाच्या फांदीला लिंबू, मिरची लटकवून वाईट शक्ती टाळता येते आणि अमंगल शकुनावर आधारित निर्णय घेणे। इत्यादी समजुती अंधश्रद्धेच्या स्वरूपात पाहायला मिळतात। अंधश्रद्धा समाजाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरते आणि व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावरही विपरीत परिणाम करतात। त्यामुळे अशा अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे ही काळाची गरज आहे। अशा समजुतीमुळे समाजात गैरसमज पसरतात आणि व्यक्तीचे मानसिक, आर्थिक व शारीरिक नुकसान होते। भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत। रूढी परंपराखाली रोपली जाते, ज्ञानाची वाढ ही खुंटवते, मर्यादेपेक्षा जास्त असलेली श्रद्धा आणि सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा। अज्ञानाच्या जोखडाखाली लोक किती घाबरले, जादूटोना मंत्रतंत्राने भविष्य आपले बांधले। अंधश्रद्धांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। काही लोक काळा मांजर आडवा गेला तर अपशकुन होतो असे मानतात, तर काही जण पायात आलेली वेल तोडण्यास कचरतात। काही ठिकाणी लोक जादूटोण्यावर विश्वास ठेवून त्यानुसार उपचार घेतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते। शकुन, अपशकुन, भूत, प्रेत आणि आत्मा, ज्योतिष्य आणि ग्रहदशा, जादूटोना आणि तांत्रिक विधी असे अंधश्रद्धांचे अनेक प्रकार आहेत। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि शिक्षणाची कमतरता यामुळे अंधश्रद्धा पसरते। भविष्याविषयीची भीती आणि जीवनातील अनिश्चितता लोकांना अंधश्रद्धेकडे वळवते। अनेक जुनी रूढी परंपरा विचार न करता पाळल्या जातात। समाजात स्वीकारल्या गेलेल्या प्रथा नाकारण्यास लोक घाबरतात। स्वतःला संत, ज्योतिषी म्हणून मानणारे लोक अज्ञानाचा फायदा घेतात। अंधश्रद्धेमुळे अनेकदा अनर्थ घडतात। अनेक लोकांना अपघात घडल्यावर त्याचे कारण वास्तुदोष किंवा ग्रहदशा मानले जाते। काही जणांनी या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून आपला जीवही गमावलेला आहे। आर्थिकदृष्ट्या नुकसान, फसवणूक, शारीरिक मानसिक विनाशकारी निर्णय, शारीरिक प्राणहानी, विनाशकारी निर्णय, जातीय धार्मिक भेदभाव, शारीरिक शोषण, समाजाची प्रगती थांबते आणि समाजातील वाईट रूढी टिकवून ठेवण्यास अंधश्रद्धा कारणीभूत ठरते। भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेतून मानसिक त्रास होतो। अंधश्रद्धेमुळे विज्ञानावर आधारित निर्णय घेतले जात नाहीत, ज्यामुळे समाजाचा विकास थांबतो। अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन लोकांना लुबाडले जाते। अंधश्रद्धेवर आधारित निर्णय घेतल्याने व्यक्तीचे स्वतःवरचे नियंत्रण कमी होते आणि विवेकबुद्धी गमावली जाते। अंधश्रद्धेवर आधारित
पूजा, हवाय यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात. ज्या लोकांना अंधश्रद्धेवर विश्वास आहे ते व्यवसाय, लग्न, वास्तुशांती अशा महत्त्वाच्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करतात. अनेक लोक जादूटोणाच्या नावाखाली धोकादायक उपचार घेतात, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि कधीकधी प्राण गमवावा लागतो. काही भोंदू गुरु लोकांना मंत्रतंत्रांच्या नावाखाली शारीरिक त्रास देतात. आधुनिक वैद्यकीय उपचार नाकारून जडीबुट्टी, तांत्रिक उपचार यावर अवलंबून राहिल्यामुळे आजार बळावतात. अंधश्रद्धांमुळे समाजातील लोक नव्या विचारांचे स्वागत करत नाहीत, त्यामुळे प्रगती थांबते. एक पिढी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवली तर ती पुढच्या पिढीकडेही हे विचार हस्तांतरित करते, ज्यामुळे समाजात अज्ञान पसरत राहते. काही अंधश्रद्धांमुळे जातीय, धार्मिक आणि लिंगभेद वाढतो. शिक्षण हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी साधन आहे. विज्ञानवादी दृष्टिकोनातून शिक्षण दिल्यास अंधश्रद्धा दूर होऊ शकते. विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगून लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटनेमागे असलेल्या कारणांचा शोध घेण्याची सवय लावावी. विज्ञान प्रदर्शनं, प्रात्यक्षिकं, विज्ञान मेळावे यांचा लाभ घेत लोकांना विज्ञानाचे महत्त्व पटवून द्यावे. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र नरबळी आणि कथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम लागू आहे. अशा कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, हमीद दलवाई यासारख्या समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अशा चळवळींना पाठिंबा देऊन पुढे न्यायला हवे. शाळा, महाविद्यालय आणि समाज माध्यमांवर अंधश्रद्धेच्या दुष्परिणामाची माहिती दिली पाहिजे. गावागावांमध्ये अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम, कार्यशाळा आणि व्याख्यानं आयोजित करून लोकांपर्यंत विज्ञानाचे महत्त्व पोहोचवावे. सोशल मीडियावर माहितीपट, लेख आणि पोस्टद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करता येते. टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे यांचा वापर करून अंधश्रद्धेच्या दुष्परिणामाची माहिती दिली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांना पाठिंबा देऊन त्यांचे कार्य बळकट करणे आवश्यक आहे. लहान मुलांवर अंधश्रद्धांचे संस्कार होऊ न देणे आणि त्यांना तर्कसंगत विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. घरात अंधश्रद्धांविषयी चर्चा करून योग्य विचारसरणी रुजवावी. तर्कशुद्ध विचारांची आता लाट उभी करूनी भविष्यातील वाटा उजळू ज्ञानाने बहरूनी. चला रे सारे जण जागृत होऊया, अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ घेऊया. अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. त्यामुळे तिचे निर्मूलन करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यायला हवा. शिक्षण, जागरूकता आणि विज्ञानाचा अंगीकार केल्यास अंधश्रद्धामुक्त समाजाची उभारणी शक्य आहे. सत्य आणि विज्ञानाच्या मार्गावर चालल्यास आपण प्रगती करू शकतो आणि एक विवेकवादी सशक्त समाज निर्माण करू शकतो. सत्य, विज्ञान, प्रगतीच्या वाटेवर चला, अंधश्रद्धांचा नाश करा ही केवळ घोषणा नसून प्रत्येकाने आचरणात आणायची गोष्ट आहे. अंधश्रद्धेमुळे व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास खुंटतो. त्यामुळे प्रत्येकाने विवेकबुद्धीचा वापर करून वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारली पाहिजे. प्रत्येकाने तर्कशुद्ध विचार आणि विज्ञाननिष्ठ जीवनशैली स्वीकारल्यास अंधश्रद्धा हळूहळू नष्ट होईल.
सत्य, विज्ञान आणि प्रगतीच्या मार्गावरच समाजाचे खरे भविष्य आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.